खडकवासल्यातून विसर्ग वाढवल्याने पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। एकतानगरमध्ये पुन्हा पाणी साचलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पूरस्थितीवर नजर। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं गोदावरीचं पाणी पात्राबाहेर। रामकुंड परिसरातील दुकानं हटवली। रामकुंड परिसरामध्ये पूर पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी। अनेक जणांचा जीव धोक्यात टाकून पुरातून प्रवास। पुण्याच्या आंबे गावातील माळीण परिसरामध्ये डोंगराच्या भेगांमध्ये वाढ। पंचाळे खुर्दमधील 45 कुटुंबांचं वास्तव्य धोक्यात, तर मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळला। उजनी धरण 90% अधिक भरलं। धरणामधून 20,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणारं मध्य वैतरणाही तुडुंब भरलं। 7 पैकी 5 धरणं 100% भरली। मोडक सागर आणि अप्पर वैतरणा पूर्ण क्षमतेनं भरण्याची प्रतीक्षा। अनिल देशमुखांचे आरोप कपोल कल्पित। देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, तर महाविकास आघाडीनं चांदीवाल आयोगानंतर कारवाई का केली नाही, फडणवीसांचा सवाल। उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील टीकेनंतर भाजप नेते आक्रमक। नारायण राणे, बावनकुळे, चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधल्या पवारांच्या घरामध्ये झालेल्या भेटीत मुलगा रणजित सिंग उपस्थित। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य। नारायण राणे, राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला। समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्र गोळा करण्याची सूचना। वक्फ बोर्डाचे अधिकार केंद्र सरकार काढून घेणार। वक्फच्या कायद्यामध्ये 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा। ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक। पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवर 4-2 असा विजय। अमित रोहिदासला रेड कार्ड मिळूनही भारतानं इंग्रजांना हरवलं। निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेमध्ये भारतानं 10 गड्यांनिशी ठेवला किल्ला अभेद्य। वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार। सरहद संस्था असेल आयोजक। 70 वर्षांनंतर होणार राजधानीमध्ये माय मराठीचा जागर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।